आज खरं तर मीच तुम्हाला एका डेटवर घेऊन आली आहे, कारण हे या सगळ्यांना आपल्याला डेटवर घेऊन जायची इच्छा आहे. ते सगळे तुमचे लाडके आहेत. नवशक्तीवर आज आपल्यासोबत गुलकंदची टीम आहे. हे अर्थातच आपल्या सगळ्यांचे खूप खूप लाडके आहेत, त्यामुळे खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. आणि मला या कॉम्बिनेशनचीच फार मजा येते. हे सगळेच कॉम्बिनेशन फार गमतीदार आहेत, फार मस्त आहेत आणि यांना खरंच एकत्र पाहायचं होतं. सो प्रसाद, मी तुझ्यापासून सुरुवात करते की एकतर म्हणजे हे तर नवीनच कॉम्बिनेशन आहे, पण तू आणि सई हे कॉम्बिनेशनही आम्ही पहिल्यांदा पाहतोय. सो हे सगळंच फार हा गोडवा वाढतच गेला का? हो, 100%. म्हणजे त्या कास्टिंगचीच खरं गंमत आहे. ती 4 नाव ऐकल्यानंतर ऑब्व्हियसली लोकांना असं वाटलं असावं याआधी की मी आणि सई पेअर आहोत आणि ईशा आणि समीर, पण तसं नाही आहे. मी आणि ईशा आहोत का सिनेमामध्ये आणि सम्या आणि सई आहे. तर या सरप्राईजचीच गंमत आहे त्या पिक्चरमध्ये. आणि मला असं वाटतं की एक डिरेक्टर म्हणून गोस्वामीची एक प्रचंड वेगळी व्हिजन आहे आणि त्या व्हिजनमधूनच त्यांनी हे कास्टिंग केलं असावं. बरं, ते नुसतं गिमिक म्हणून केलं नाही आहे. चित्रपट बघितल्यानंतर तुला हे कळेल किंवा प्रेक्षकांना हे कळेल की त्या त्या कॅरेक्टरला रिक्वायर असलेले ॲक्टर आहोत आम्ही सगळे. म्हणजे आता मला पिक्चर माहिती म्हणून मी हे सांगू शकतो, पण म्हणजे सम्याचं कॅरेक्टर तिथे सम्याच जाऊ शकतो, तिथे मी नाही जाऊ शकत. याची त्याला इतकी उत्तम जाण आहे कास्टिंगची आणि त्या अनुषंगाने त्यांनी हे असं वेगळं कास्टिंग केलं आहे, ज्याची मजा आली खूप. पण सई आणि तुलाही आम्ही पहिल्यांदा एकत्र पाहतोय, म्हणजे हे कधी आलंच नाही, अशी ऑफरच आली नाही. हायका नाही काय मध्ये जो मीच डिरेक्ट केला सिनेमा, त्याच्यात ती आणि मी एकत्रच होतो किंवा रादर आम्हीच एकमेकांच्या ऑपोजिट होतो. पण त्यानंतर खूप गॅप गेली मध्ये. दुराळामध्ये आला, पण त्यात आम्ही दोघं समोरासमोर नव्हतो कुठल्याच सीनमध्ये. पण लेट्स सी, इथून पुढे कदाचित वेगवेगळं काम एकत्र इच्छा व्यक्त केली होती हास्य जत्राच्या सेटवर, मुलाखतींमध्ये. करेक्ट. मे बी मी आता सईकडे जाईन आधी. जे हेच मी विचारलं की हे पण कॉम्बिनेशन आम्ही वाट बघत होतो आणि ते कॉम्बिनेशन तर म्हणजे वेगळंच आहे पूर्ण. तर सई तूच सांग. आणि एक तर तू आई पण आहेस या सिनेमात. सो ही सगळी सरप्राइजेस तुला, तू दर महिन्याला आम्हाला रोज वेगवेगळी सरप्राइजेस देतेस. 2025 मध्ये सईनी ठरवलं की प्रत्येक महिन्याला छान भेट द्यायची. तर हे सांग की हे सगळं कॉम्बिनेशन आणि आईची भूमिका, एकतर या टीनेजरची आई, ते पण हे सगळं काय तुला अट्रॅक्टिव्ह वाटलं या सिनेमात म्हणून तू होकार दिलास? जे आपण नाहीये ते पोर्ट्रे करायला कायम चॅलेंजेस असतात. ते पोर्ट्रे करायला मजा येते. आणि मला असं वाटतं की एका एवढ्या आयुष्य जगलेली स्त्री, एवढं लग्न जगलेली स्त्री, याची भूमिका मी पेलवू शकेन हे आमच्या डिरेक्टर्सना वाटलं. इथेच मला खूप बरं वाटलेलं आहे ॲक्टर म्हणून. त्यामुळे त्याला न्याय देणं माझं कर्तव्य होतं आणि मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केलाय. पण या टप्प्यावर जेव्हा तू अशा पद्धतीचं एक चॅलेंज घेतेस, तेव्हा तुला त्या शंका नाही येत का मनात की आपण एका टीनेजरची आई करतोय वगैरे? हे कधी येत नाही मनात? मी मगाशीच म्हणाले निलिमा की मी ह्या सगळ्याच्या ना पुढे परे पोचले. आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही ह्या सगळ्याच्या परे पोचता, तुम्ही फ्री असता. म्हणजे तुम्हाला फ्रीडम मिळतं. मग तुम्हाला कुठल्याच गोष्टीची भीती, रिस्क किंवा अरे बापरे कसं होईल हे विचार पण येत नाहीत. त्यामुळे माझ्या डोक्यात हे विचार नाही आले. मला खात्री आहे की अशी गोड पोरं असतील तर मी आरामात त्यांची आई वाटू शकेन. आणि आमच्या दिग्दर्शकांनी, आमच्या कॉस्ट्यूम टीमनी, मेकअप टीमनी याची खबरदारी घेतली आहे की या सगळ्या युनिटचाच भाग सगळे लोक वाटावीत. किंवा एक ढवळे कुटुंब आहे तर ते कुटुंब आहे. मग त्याच्यात सई समीर नाही आहेत, त्याच्यात नीता आहे आणि त्याच्यात मकरंद आहे. तर ह्याची जबाबदारी तेवढेच पेलवणारे लोक पण आम्हाला भेटले. त्याच्यामुळे ही भूमिका साकारायला अजून जास्त मजा. आणि समीर यांच्यासोबतचं पेअरिंग हे कसं होतं? खूपच मजेदार, मजेशीर. मला असं वाटतं की समीर दादाकडे ना बघितल्यावर हजबंड वाईब्स किंवा हजबंड मटेरियल असं एक पटकन निघून जातं ना तोंडातून. आणि तसा तो आहे. आणि मला आनंद आहे की त्याला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करायची संधी या चित्रपटात आहे आणि त्याचं त्यांनी सोलं केलं असणार याच्याबद्दल मला काही शंका नाही आहे. आणि आता येस रसिको, अनेक वेगवेगळ्या भूमिका, अनेक अफलातून कामं म्हणेन मी. आणि मग ही प्रमुख भूमिका एवढ्या वर्षांनी अशी येते समोर. आणि मग हे तर म्हणजे सगळं झालंय. पण हे मग किती स्पेशल ठरतं? नाही, खूप स्पेशल आहे. कारण पहिली गोष्ट आयुष्यातली खूप महत्त्वाची असते. तसा हा चित्रपट आहे माझ्यासाठी.
आणि आनंद आहे की हा माझ्या कुटुंबाबरोबरच मी चित्रपट करतोय. कारण सचिन मोटे, सचिन गोस्वामी यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केल्यानंतर मला आनंद ह्याचा आहे की मी त्यांच्या आता एवढा विश्वास निर्माण केला आहे की एक फुल लेंथ 2.5 तासाची भूमिका ते मला देऊ शकतील. तर आपल्याला एक स्वतःचं सेल्फ असेसमेंट असतं की येस आय एम ऑन द राईट ट्रॅक. आणि याच वेळेला असे सई आणि प्रसादसारखे आणि ईशासारखे अत्यंत इंटरेस्टिंग कास्ट आहे. त्यामुळे इच्छा होतीच प्रत्येकाबरोबर काम करायची. प्रसाद बरोबर याआधी सुद्धा काम केलेलं आहे. सोबतच यायचं होतं का, लॉन्च असंच व्हायचं होतं का, काय होतं? मे बी आता कसं आहे ना, मला असं वाटतं की करायचं ते धमाकेदार करायचं. सई सईची रिॲक्शन पण घ्यायची मला यावर. गो बिग गो होम. पण आज सई अशीच आहे आणि म्हणून ती सई आहे. कारण तिचा तो बेधडकपणा असतो सईचा. सचिन गोस्वामींसमोर अशी अट धरली होती का की सईच पाहिजे? हा, तसं मनातून होती की कशाला सई बरोबर कधीतरी मिळालं पाहिजे काम करायला. पण एवढं पटकन मिळेल एवढं मिळेल आणि म्हणजे असं याची काही हे नव्हती. हा, म्हणजे म्हणतात ना आता म्हणजे मी ट्रॅव्हल करायचं तो मग बिझनेस क्लासने, तसं आहे ना, तसंच झालं ते. पण आनंद ह्याचाच आहे की एकापेक्षा पण अगदी सगळं सोडलं म्हणजे जोक्स अपार्ट मला एवढंच सांगेन की फार समृद्ध करणारा हा पूर्ण एक्सपिरियन्स होता आणि थोडंसं संचित आहे या सगळ्या गोष्टींचं. हा चित्रपट माझ्याकडे खूप मोठा होता. या चित्रपटाच्या पुंजीवर आता काही अनेक चित्रपट करेन, पण या चित्रपटाची मनाशी गाठ असेल, त्याच्या अनुभवांची गाठ नेहमीच असेल माझ्या मनाशी. तर त्यामुळे प्रसाद बरोबर आता तो म्हणजे आपण कसं काय केल्यानंतर पडद्यावर किती दिसू याचा मी चित्रपट काल परवा बघितल्यानंतर मला जाणवलं, येस यार, म्हणजे केवढं सुंदर या दोघांना ज्ञान आहे त्या गोष्टीचं. म्हणजे काय म्हणतात ना, हे यंत्र आहे ना कॅमेरा, त्यात आपण किती केल्यावर कसे दिसू याचं परफेक्ट ज्ञान आहे या दोघांना. या अनेक गोष्टी शिकण्यासारखं होत्या. स्किट करणं वेगळं पडतं, त्याला एक वेगळं टेम्परामेंट लागतं, त्याला एक वेगळं स्किल लागतं. आम्ही जसं नाटकात काम करतो तसंच आम्ही स्किटमध्ये सुद्धा करतो, कारण तो रंगमंचच आहे ज्याला एक 12-13 कॅमेरेज आहेत आणि त्या कॅमेरेजने तुम्ही काही केले तरी ते टिपले जातात आपोआप. फिल्मचं तसं नाही आहे. फिल्मला तुम्हाला जेवढं पाहिजे ना तेवढंच तुम्हाला साखर आणि मीठ घालावी लागते. स्पॉन्टेनिटी तिकडे फार कमी चालते. तर त्यामुळे मला असं वाटतं की हा समृद्ध करणारा एक्सपिरियन्स होता. सईबरोबर आनंददायी सुद्धा होता आणि अशा या सगळ्यांनी अजून आमची मैत्री चांगली घट्ट झाली. प्रसादबरोबर अतिशय आधीपासूनच खूप चांगली मैत्री होती आणि येतो आपला दोस्ती आहे. तो ओव्हरऑल हे अत्यंत सुंदर पॅकेज होतं जे लोकांना बघायला मिळालं. खूपच कमाल एक्सपिरियन्स होता. माझी पहिली फिल्म, त्यात अशी ऑपॉर्च्युनिटी मिळणं की सचिन मोटे सर, सचिन गोस्वामी सर यांच्यासारखी कॅप्टन्स आणि ही कास्ट, म्हणजे बघणारेच सांगू शकतात की हाऊ लकी आय एम आणि आय एम ग्रेटफुल अबाउट इट. खूप त्यामुळे शिकायला मिळालं. हाऊएव्हर क्लिशे इट साऊंड्स, प्रत्येकाकडे त्यांचे काही असं स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत जे मी फक्त ऑब्झर्व करत होते, मला जे जाणवत होते आणि ते मी कसे अप्लाय करू शकेन, ते मला किती झेपू शकतील, हे सगळं प्रोसेस दरम्यान चालू होतं. माझे सीन्स सुरूच होते, पण बाकीच्यांच्या सीन्सच्या वेळेला पण मी बघायला बसायचे. एक मला असं वाटतं की एक कुठल्याही ॲक्टरला काही बॅकग्राऊंड फिल्मचं किंवा अभिनयाचं नसताना, मला वाटतं 15 वर्ष करते थिएटर, पण काही असं डिरेक्शन नव्हतं की हे केल्यावर हे मिळेल. पण एवढं माहीत होतं की आपल्याला हे आवडतं आहे आणि हे करत राहायचं आहे. ह्याच्यातनं पुढे काय होईल, कसं होईल, कधी होईल, काही माहिती नव्हतं. शिकायचं होतं म्हणून लंडनला जाऊन शिकले. परत आल्यावर हास्यजत्रा हॅपेंड आणि मग त्या मार्गाने, म्हणजे आपण जे अननोईंगली मॅनिफेस्ट करत असतो ते कसं मिळणार आहे माहीत नसतं, पण त्या गोष्टी सगळ्या घडत जातात आणि तसं मला ते मिळालं. आणि मी मनापासून काम केलं आहे, खूप मेहनत घेऊन, आणि आय होप ते लोकांना पण आवडेल. वा वा, क्या बात आहे. आता जसं मी यांना म्हटलं प्रेक्षकांना की मी डेटवर आले, हे तर आज आहेच. तर मला मात्र या सगळ्यांच्या काही अजब डेट नक्की ऐकायच्या आहेत. म्हणजे ज्या अशा डेट, आता नाही, तो क्लिशे प्रश्न नाही आहे प्रसाद, डोंट वरी. माझी डेट मी सिक्युअर्ड करते की अशी एक डेट जिथे काहीतरी वेगळंच घडलं, अशी कुठली असेल प्रत्येकाच्या आयुष्यात, तर ती काही आज शेअर कराल का? आणि एक अतरंगी डेट जी
फ्युचरमध्ये कधीतरी करायची आहे, पण ती क्लिशे डेट नसेल, काहीतरी वेगळीच असेल, असं काही डोक्यात आहे? माझ्या पार्टनर बरोबर fantasy काय? अशा ट्रिपवर जायचंय की तिथे फक्त आम्ही पहिलं डेस्टिनेशन ठरवलंय, दिवस भरपूर आहेत आणि मग म्हणजे तिथे इम्पल्सिव्हली जे वाटतंय ते करत जायचं आणि महिनाभर फिरायचं. अच्छा, कुठेही फिरत राहायचं कुठेही तेव्हा जे वाटेल ते करायचं. आणि ते त्यांनी पण दोघांनाही माहित नाही असं? दोघांनी मिळून ठरवायचं, कोलॅबोरेटिव्ह असणार, पण तिथे इम्पल्सिव्हली जे वाटतंय ते करत जायचं. आणि मग ते कुठेही जाऊ शकतं, ते भारताबाहेर जाऊ शकतं, ते इथे कुठे महाराष्ट्रातही असू शकतं, पण इम्पल्सिव्ह. क्या बात आहे, हे अलग सफरनामा आहे. हो हो. काय समीरजी सुचतंय काही? नाही, मला फार साहसी काहीतरी डोक्यात आहे, पण ते शक्य होणार नाही हे मला माहिती आहे, कारण मला तेवढं नाही आहे साहस. मला स्काय डायव्हिंगचं प्रचंड आकर्षण आहे आणि मला ना इतरांनी सही टिप्स देईल तुम्हाला. नाही, सही टिप्स देणं वेगळं, तू फॉर यू इट इज, कारण तिचं शिक्षण आहे त्या बाबतीत, ते मला नाही. कारण मी मध्ये त्या जॉईन केलं तरी मला प्रॉब्लेम झालेला होता, कुठलं ते एस एल वेळ का कुठेतरी 8 वर्षांपूर्वी. सो पण ना ते ते असतं ना, ते असं वॅक करतात ना ते, अरे नाही तसं नाही, हे मला ना त्याचं आकर्षण खूप आहे, पण ते मला स्वतःला नाही करायला आवडत. मला ते बघायला खूप आवडतं की ते उड्या मारतात ना, हे मी आज यहाँ पे हूँ वगैरे असं करतात ना ते, जमिनीवर नाही, आकाशातच काहीतरी. तर मला असं उगीच असं वाटतं की कधीतरी मी माझ्या बायकोला घेऊन जाईन आणि तिथून फार वर उडी मारेन आणि तिला हवेत असताना आय लव्ह यू म्हणेन. ओहो, हे फक्त त्या टॉप, मला हे माहिती आहे शक्य होणार नाही, कारण मी पण खूप घाबरतो त्या गोष्टीला. आता मला माहित नाही हे कसं काय होणार ते, पण हे कधीतरी विश लिस्ट वर आहे. तसे आपण प्रेमात ऑन द क्लाउड्स असतो. ती काही हेच नाही. या सही काय सुचतंय तुला? आता तू तर काय मला पॅराग्लायडिंग शिकली आहे. फ्लाइंग डेटला जायला आवडेल. फ्लाइंग डेट आय वुड लव्ह. आणि कुठे? डेस्टिनेशन काय आहे? खूप डेस्टिनेशन्स आहेत भारतामध्ये. बीर एक आहे, त्याच्यानंतर हिमालयमध्ये पण फ्लाइंग होतं, कामशेतला पण होतं. कुठल्याही फ्लाइंग साईटवरून मला फ्लाइंग डेटला जायला आवडेल. पण त्याला येत नसेल तर तरी तू आता घेऊन जाऊ शकतेस, कारण तू ते नाही. सो त्याच्या शिक्षणासाठी वेगळा भाग असतो, पण मग म्हणजे समजून घ्या की असाच पाहिजे ज्याला फ्लाइंग येत असेल किंवा शिकेल तेवढ्यासाठी. सहीसाठी काही करू शकतो. अचानक ऍडमिशन वाढलेले दिसते तुम्हाला. तर आता कळलेलं आहे, सईला जर डेटला घेऊन जायचं असेल तर एकतर फ्लाइंग शिका आणि मग तुम्ही वेगळ्याच ऑन द क्लाउड्स असाल. या रोमॅन्टिक डेट वगैरे पेक्षा जसं ईद आली की आपण म्हणतो भाईजानची फिल्म येणार आहे किंवा क्रिसमसला आमिर खानची फिल्म येणार आहे, तसं मला माझ्या करिअरमध्ये एक अशी डेट निर्माण करायची ज्या दिवशी फक्त प्रसादोगचाच पिक्चर आहे. ओहो, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मग असं करायचंय का आपण की एक अख्खं थिएटर बुक करायचं आणि तिकडे फक्त मंजिरी आली पाहिजे, असं काही? अशी पण डेट? मंजिरी तर थ्रू आउट प्रोसेस मध्ये असणारच ना. त्यावेळेला थिएटर रिकामं नाही, म्हणजे असं गजबजलेलं पाय ठेवायला जागा नाही पाहिजे, असं पाहिजे. क्या बात आहे, वा. तथास्तु. ये होती है सुपरस्टार वाली बात. वा. सो प्रत्येकाने एक छान डेट सांगितली, पण आधीच्या डेटचा एखादा किस्सा कोणाला तरी शेअर नाही करावं असं वाटतं ते? पहिली रात्र तर लाईटच गेले होते रात्रभर, म्हणजे एवढंच आहे आठवू शकतो मी. डिझास्टर डेट. रात्रभर लाईट गेलेली होती, कारण राहायला विरारला होतं त्यावेळेला नालासोपाराला, ते तिकडे लाईट जायचंय. सो रात्रीच लाईट गेले. हे एकच म्हणजे ते कधीच विसरू शकत नाही की यार काय आहे, म्हणजे दिस इज सो काय ना. म्हणजे आता कुठला महिना होता? आणि तो महिना नोव्हेंबर होता ऑफकोर्स, म्हणजे जेव्हा लग्न झालं तोच होता. ठीक आहे, म्हणजे निदान देवानी तेवढं. हा आता अगदीच एप्रिल मे महिन्यात नाही घडलं. एक बार डिसाइड कर दिया उसमें क्या. वा. नाही म्हणजे ही मस्त डेट आहे, ही एक वेगळीच डेट आहे. तर मला असं वाटतं की अर्थात सगळ्यांनी खूप अमेझिंग डेटच्या कल्पना सांगितलेल्या आहेत, त्यामुळे बी प्रिपेअर्ड. यांना डेटला घेऊन जायचं असेल तर खूप सारे कष्ट करायचे तुम्हाला. आणि माझी ही डेट खूपच छान झाली आज, त्यामुळे थँक्यू सो मच. आणि गुलकंदचा गोडवा आम्ही अनुभवायला खूप तयार आहोत, सज्ज आहोत. आणि फॅमकॉम नाही, रॉमकॉमच वाटतंय मला. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.